विद्यार्थी मित्रांनो, अनुवंशिकता व उत्क्रांती या पाठातील मागच्या तासाला आपण अनुवंशिकता म्हणजे नक्की काय, डीएनएचा रेणू कशापासून बनलेला आहे, प्रथिन संश्लेषणाच्या प्रक्रियेचा उलगडा झाल्यावर काय काय गोष्टी पाहायला मिळाल्या, अनुवंशिकीचा उपयोग काय आहे, शिवाय डीएनएची रचना काय, आरएनएची रचना कशी आहे, आरएनएचे प्रकार कोणते आहेत, अजून प्रतिलेखन म्हणजे काय, भाषांतर व स्थानांतर म्हणजे काय, त्यातील फरक, ट्रिपलेट कोडॉन म्हणजे नक्की काय, तसेच पेप्टाइड बंधन म्हणजे काय आणि उत्परिवर्तन म्हणजे काय हे अभ्यासले. आता आपण उत्क्रांती म्हणजे काय हे अभ्यासणार आहोत. उत्क्रांती सजीवांमध्ये अत्यंत सावकाश गतीने होणारा क्रमिक बदल म्हणजे उत्क्रांती होय. उत्क्रांतीमुळे जीवांचा विकास साधला जातो. अंतराळातील ग्रहताऱ्यांपासून ते पृथ्वीवर असलेल्या जीवसृष्टीतील बदलापर्यंतच्या अनेक बाबींचा अभ्यास उत्क्रांतीशास्त्रात केला जातो. उत्क्रांती या प्रक्रियेत नव्या जीवजाती निर्माण होत असतात. नैसर्गिक निवडीच्या तत्वानुसार सजीवांच्या एखाद्या वर्गाच्या वैशिष्ट्यपूर्ण लक्षणांमध्ये अनेक पिढ्यांपर्यंत बदल घडत असतात. विद्यार्थी मित्रांनो, सुमारे 3.5 अब्ज वर्षापूर्वी पृथ्वीवर सजीव अस्तित्वात आलेले नव्हते. त्यांची उत्पत्ती ही टप्प्याटप्प्याने होत गेली. पृथ्वीतलावर आता असलेली ही जैवविविधता, जीवांचा आकार, जटिलता असलेल्या कोट्यावधी जाती या सर्व उत्क्रांतीने तयार झाल्या आहेत. प्राण्यांमधील विस्ताराचा अभ्यासही तसाच आहे. सूक्ष्म एकपेशीय अमिबा, पॅरामेशियम ते महाकाय देवमासा आणि मानव असा आहे. वनस्पतींमधीलही विस्तार असाच आहे. एकपेशीय क्लोरेला ते विस्तीर्ण वडाचे झाड. आणि सजीवांचे अस्तित्वाविषयी विचाराल तर सजीवांचे अस्तित्व हे विषुववृत्तापासून दोन्ही ध्रुवांपर्यंत संपूर्ण पृथ्वीवर हवा, पाणी, जमीन, खडक अशा सर्व ठिकाणी सजीव आपल्याला आढळून येतात. सजीवांची उत्क्रांती अथवा सजीवांचा क्रमविकास हा सिद्धांत सर्वसामान्य आहे. उत्क्रांतीचा सिद्धांत. पहिला सजीव पदार्थ म्हणजे जीवद्रव्य. हे समुद्रात निर्माण झाले. यापासून कालांतराने एकपेशीय सजीवांची निर्मिती झाली. जवळजवळ 300 कोटी वर्षांच्या कालावधीत या एकपेशीय सजीवात क्रमाक्रमाने बदल होत त्यापासून अधिक मोठे व अधिक जटिल असे सजीव विकसित झाले. आणि सजीवातील बदल व विकास हा सर्वव्यापी सर्व अंगांनी होत गेला व यातूनच अनेक प्रकारचे सजीव अस्तित्वात आले. संघटनात्मक उत्क्रांती. सजीवातील बदल व विकास होत गेलेल्या प्रक्रियेच्या क्रमविकासाला संघटनात्मक उत्क्रांती असे म्हणतात. उत्क्रांती भिन्न भिन्न रचना व कार्य असलेल्या पूर्वजांपासून वनस्पती व प्राण्यांचा प्रागतिक विकास होणे म्हणजे उत्क्रांती होणे होय. उत्क्रांतीचे पुरावे. उत्क्रांती ही सातत्याने घडत असणाऱ्या बदलांची अखंड अशी प्रक्रिया आहे. हे सिद्ध करण्यासाठी काही पुरावे उपलब्ध आहेत. त्यापैकीच एक म्हणजे बाह्यरूपी पुरावे, दुसरा शरीरशास्त्रीय पुरावे, तिसरा अवशेषांगे, चौथा पुराजीवविषयक पुरावे, पाचवा जोडणारे दुवे आणि सहावा म्हणजे भ्रूणविज्ञानविषयक पुरावे. बाह्यरूपीय पुरावे. विद्यार्थी मित्रांनो, वर दिलेल्या चित्रांचे निरीक्षण करा व वनस्पतीच्या चित्रात व प्राण्यांच्या चित्रात कोणती साम्य आढळतात याची नोंद करा. बघा, बाह्यरूपीय पुरावे म्हणजे सजीवांच्या बाह्य आणि दृश्य स्वरूपाने असलेली वैशिष्ट्ये, जसे प्राण्यांच्या तोंडाची रचना, डोळ्याचे स्थान, नाकपुड्या, कानांची रचना, अंगावरील दाट केस इत्यादी वैशिष्ट्ये. तर वनस्पतीची वैशिष्ट्ये जशी पानांचा आकार, शिराविन्यास, पर्णदेठ, पानाची रचना इत्यादी. सजीवांच्या निरनिराळ्या गटात अशी साम्यस्थळे असतात. यावरून त्यांचा उगम एकाच पूर्वजांपासून होऊन त्याची उत्क्रांती झाली असावी असे समजून येते. शरीरशास्त्रीय पुरावे. विद्यार्थी मित्रांनो, वरील आकृतीकडे बघा. यामध्ये मानवाचा हात
मांजरीचा पाय, वटवागळाचा चर्मपर आणि देवमाशाचा पर दाखविलेला आहे. मानवी हात, मांजरीचा पाय, वटवागळाचा चर्मपर व देवमाशाचा पर यांच्या रचनेत भिन्नता आहेत. त्या प्राण्यात असलेल्या या अवयवांचा उपयोगही वेगवेगळा आहे. परंतु प्रत्येकाच्या अवयवातील हाडांच्या रचनेत व हाडांच्या जोडणीत असणारे साम्य त्या सर्वांचे पूर्वज समान असावेत याकडे निर्देश करते. अवशेषांगे. बघा विद्यार्थी मित्रांनो, सजीवांमधील ऱ्हास पावलेली किंवा अपूर्ण वाढ झालेली निरुपयोगी इंद्रिये अथवा अंगे यांना अवशेषांगे असे म्हणतात. अस्तित्वात असलेल्याच इंद्रियात क्रमाक्रमाने बदल घडून नवी ऊती, अंगे किंवा इंद्रिये उत्पन्न होत असतात. भिन्न पर्यावरणात जगण्यासाठी सजीवांना अशा प्रकारच्या बदलांची गरज असते. परंतु इतर वेगळ्या परिस्थितीत अशी इंद्रिये निरुपयोगी किंवा हानिकारक ठरतात. रवंथ करणाऱ्या प्राण्यांसाठी उपयुक्त असणारे आंत्रपुच्छ मानवाला मात्र ते निरुपयोगी असते. मानवाच्या शरीरात असणारी इतर अवशेषांगे म्हणजे माकडहाड, अक्कलदाढ, अंगावरील केस, कानांचे स्नायू इत्यादी. पुराजीव विषयक पुरावे. विद्यार्थ्यांना तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की कोट्यावधी वर्षापूर्वी कोणते जीव अस्तित्वात होते हे आता कसे सांगता येईल. याचे रहस्य पृथ्वीच्या उदरात लपलेले आहे. पूर, भूकंप, ज्वालामुखी इत्यादी सारख्या आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणावर सजीव गाडले जातात. या जीवांचे अवशेष व ठसे जमिनीखाली सुरक्षित असतात. यांनाच जीवाश्म असे म्हणतात. जीवाश्मांचा अभ्यास हे उत्क्रांतीच्या अभ्यासाचे एक महत्त्वाचे असे अंग आहे. बघा मुलांनो, जेव्हा एखादी वनस्पती अथवा प्राणी मृत पावतात तेव्हा त्यांचे कार्बन ग्रहण करणे थांबते व त्या क्षणापासून त्यांच्या शरीरातील कार्बन 14चा ऱ्हास ही एकच प्रक्रिया सतत चालू राहते. कार्बन 12 हा किरणोत्सारी नसल्याने मृत वनस्पती किंवा प्राणी यांच्यातील C14 व C12 यांचे गुणोत्तर स्थिर न राहता सतत बदलत असते आणि एखादी वनस्पती किंवा प्राणी मृत झाल्यानंतरचा काळ यांच्यातील C14 ची सक्रियता व C14 व C12 शी गुणोत्तर काढून कालमापन करता येते आणि यालाच कार्बनी वयमापन असेही म्हणतात. याचा उपयोग पुरातन अवशेषशास्त्र व मानववंशशास्त्रामध्ये मानवी अवशेष अथवा जीवाश्म व हस्तलिखे यांचा काळ ठरविण्यासाठी केला जात असे. अशा प्रकारच्या तंत्रांद्वारे जीवाश्मांची कालनिश्चितीही केली जाते की त्यांना कालमापनानुसार एका कोष्टकात बसून त्या काळी असलेल्या सजीवांबद्दल माहिती मिळवणे त्यांना सोपे जाते. यानुसार अपृष्ठवंशीय प्राण्यांपासून हळूहळू पृष्ठवंशीय प्राण्यांचा उद्भव झालेला दिसतो. जोडणारे दुवे. वरील चित्रांकडे नीट लक्ष द्या. बघा, काही वनस्पती व प्राणी यांच्यात काही शारीरिक लक्षणे अशी असतात की त्यावरून त्यांचा दुसऱ्या दोन भिन्न गटांशी काहीतरी संबंध जोडला जातो, म्हणून त्यांना जोडणारे दुवे असे म्हणतात. बघा आकृती पेरिपॅटसची. उदाहरणार्थ हे पेरिपॅटस या प्राण्यामध्ये वलयी प्राण्यांप्रमाणे खंडीभूत अंग, पातळ उपचर्म व पार्श्वपादासारखे अवयव दिसून येतात. तसेच या प्राण्यांमध्ये संधिवात प्राण्यांप्रमाणे श्वासनलिका व खुली रक्ताभिसरण संस्था सुद्धा आढळते बरं का. यावरून पेरिपॅटस हा ॲनेलिडा व संधिपात प्राणी यांना जोडणारा दुवा आहे असे म्हटले जाते. तसेच वरील आकृतीत डगबिल प्लॅटिपस हा एक प्राणी बघा दिलेला आहे. हा प्राणी सरीसृप प्राण्यांप्रमाणे अंडी घालतो, परंतु दुग्धग्रंथी व शरीरावरील केस यामुळे तो सस्तन प्राण्यांशी नाते सांगतो. त्यामुळे डगबिल प्लॅटिपसला सस्तन प्राणी व सरीसृप प्राणी यांना जोडणारा दुवा असेही म्हटले जाते. लंगफिश हा जरी मत्स्य असला तरी फुफ्फुसांद्वारे श्वसन करतो. या उदाहरणावरून सस्तन प्राणी हे सरीसृप प्राण्यांपासून तर उभयचर हे मत्स्यापासून उत्क्रांत झाले आहेत.
असे आपल्या लक्षात येते. भ्रूणविज्ञान विषयक पुरावे. वर दिलेल्या आकृतीकडे नीट निरीक्षण करा. बघा, भ्रूणाच्या वाढीच्या वेगवेगळ्या अवस्था इथे दिलेल्या आहेत. जर नीट निरीक्षण करून पाहिले मित्रांनो, तर तुम्हाला काय जाणवते बघा. बाजूच्या चित्रात विविध पृष्ठवंशीय प्राण्यातील भ्रूणवाढीच्या वेगवेगळ्या टप्प्यांचा तुलनात्मक अभ्यास केल्यास असे आढळते की प्रारंभिक अवस्थेत या भ्रूणांमध्ये खूपच साम्य दिसते. सुरुवातीचे जे भ्रूण दाखवलेले आहेत त्यांनी मनुष्य, ससा, गाय, डुक्कर, कोंबडी, कासव या सर्वांच्या भ्रूणामध्ये, प्रारंभिक भ्रूणांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात साम्य दिसून येते. पण जसजसे हे हळूहळू यांच्या अवस्था वाढत जातात, पुढच्या टप्प्यांमध्ये हे भ्रूण जाते, त्यावेळेस त्यांच्यातील साम्य हळूहळू कमी होत जाते. प्रारंभिक अवस्थेतील साम्य या सर्व प्राण्यांचे पूर्वज एकच असावेत असा पुरावा देते. चार्ल्स रॉबर्ट डार्विन या शास्त्रज्ञांची कारकीर्द आहे 1809 ते 1882 पर्यंत. या इंग्लिश जीवशास्त्रज्ञाने उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला. विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी दाखवून दिले की सजीवांच्या सर्व जाती समान पूर्वजांपासून क्रमाक्रमाने व हजारो वर्षांच्या कालखंडानंतर विकसित झाल्या आहेत. या विकासास नैसर्गिक निवडीचे तत्व कारणीभूत ठरले असे त्यांनी प्रतिपादन केले. नैसर्गिक निवडीचा सिद्धांत. सक्षम ते जगतील म्हणजेच नैसर्गिक निवड कार्यरत राहते व त्यातून नव्या जाती निर्माण होतात. डार्विनच्या ओरिजिन ऑफ स्पीसीज या पुस्तकात हा सिद्धांत देण्यात आला आहे. यासाठी त्यांनी विविध प्रदेशातील वनस्पती व प्राण्यांचे असंख्य नमुने गोळा करून त्यांचे निरीक्षण केले. नैसर्गिक निवड सिद्धांताचे काही स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. एक म्हणजे सर्व जीव प्रचंड संख्येने पुनरुत्पादन करतात. हे सर्व जीव एकमेकांशी जीवघेणी स्पर्धा करतात. या स्पर्धेत जो जीव जिंकण्यासाठी आवश्यक गुणधर्म दाखवतो तोच तगून राहतो. निसर्गात सुयोग्य जीवच जगतात, बाकीचे मरतात. यालाच नैसर्गिक निवड असे म्हणतात. तसेच जगलेले जीव पुनरुत्पादन करू शकतात व आपल्या वेगळ्या वैशिष्ट्यांसह नवीन प्रजाती तयार करतात. लॅमार्कवाद. जीन बाप्टिस्ट लॅमार्क सन 1744 ते 1829 यांचा कालावधी आहे. इंद्रियांचा वापर व न वापराचा सिद्धांत आणि मिळवलेल्या बदलांच्या संक्रमणाचा सिद्धांत हे दोन सिद्धांत या शास्त्रज्ञांनी मांडले. या शास्त्रज्ञांनी सांगितले की प्रत्येक जीव उत्क्रांतीसाठी प्रयत्न करीत असतो. आपल्या आयुष्यादरम्यान प्रत्येक जीव बदलत असतो आणि पुढच्या पिढीकडे हे बदल संक्रमित होतात. पुढील प्रत्येक पिढीमध्येही सजीवांच्या शरीर रचनेत असे बदल घडून येतात. हे बदल घडण्याचे कारण म्हणजे त्या जीवाने केलेला प्रयत्न व न केलेला प्रयत्न म्हणजेच आळस हेच असते. जीन बाप्टिस्ट लॅमार्क यांनी अशा अर्थाचा सिद्धांत मांडला. तसेच मिळवलेली वैशिष्ट्ये अशा प्रकारची त्यांनी काही उदाहरणे दिलेली आहेत. जिराफ. बघा, जिराफ आपली मान ताणत पिढ्यानपिढ्या झाडावरची पानं खात असल्यामुळे त्याची मान लांब झालेली आहे किंवा लांब असते. तसेच घणाचे घाव घालून लोहाराचे खांदेसुद्धा बळकट झालेले आहेत. शहामृग, इमू, पेंग्विन अशा पक्ष्यांचे न उडण्यामुळे पंख कमकुवत झालेले आहेत. पाण्यात राहून आणि पोहून हंस, बदकाचे पाय पोहण्यासाठी अनुकूलित झालेले आहेत. सापाने बिळात जाण्यासाठी योग्य शरीररचना करताना आपले पाय गमावले. लॅमार्कच्या मते हे गुणधर्म एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होतात. लॅमार्कवादावर आक्षेप. लॅमार्कवादावरही आक्षेप घेण्यात आला कारण विशिष्ट स्वरूपातील प्रयत्नांमुळे शरीरांगाचा विकास अथवा प्रयत्न न केल्याने होणारा ऱ्हास मान्य झाला, पण त्याचे पिढीदर पिढी संक्रमण अमान्य झाले. स्वतःमध्ये घडून आणलेले बदल नव्या पिढीकडे दिले जात नाहीत असे अनेक वेळा पडताळून पाहण्यात आले व लॅमार्कचे म्हणणे चुकीचे असल्याचे दिसून आले.
संपादित गुणांचा अनुवंश म्हणजे काय? मित्रांनो, सजीवांच्या जीवनकाळात त्याने संपादित केलेले गुण संततीकडे संक्रमित होतात. यालाच संपादित गुणांचा अनुवंश असे म्हणतात. जाती उद्भव. प्राणी व वनस्पती यांच्यातील विविध जातींचा उद्भव हा उत्क्रांतीचाच परिणाम आहे. नैसर्गिक फलनाद्वारे फलनक्षम संतती निर्माण करू शकणाऱ्या सजीवांच्या गटास जाती असे म्हणतात. प्रत्येक जाती विशिष्ट भौगोलिक स्थितीत वाढते. त्यांचा आहार, विहार, फलनक्षमता, समागम काळ इत्यादी भिन्न असतो. त्यामुळे जातीची वैशिष्ट्ये टिकून राहतात. पण एका जातीपासून दुसरी नवीन जात निर्माण होण्यास जनुकीय बदल कारणीभूत असतो. तसेच भौगोलिक वा पुनरुत्पादनीय बदल कारणीभूत असतो. तसेच सजीवांचे भौगोलिक वा पुनरुत्पादनीय अलगीकरण झाल्यासही कालांतराने जाती बदल, जाती उद्भव होतो. मानवी उत्क्रांती. उत्क्रांतीमुळे अत्यंत साध्या एकपेशीय सजीवांपासून अज्ञात असलेल्या जैवविविधांची जडणघडण झालेली दिसते. यातील मानव वंशाची सुरुवात थोडक्यात पुढील चित्राप्रमाणे देता येईल. सुमारे 7 कोटी वर्षापूर्वी अखेरचे डायनासोर नाहीसे झाले. तेव्हा माकडांसारखे प्राणी त्यांच्याहूनही प्राचीन अशा थोड्याफार आजच्या आधुनिक लेम्युरप्रमाणे दिसणाऱ्या प्राण्यांपासून विकसित झाले असावेत. 4 कोटी वर्षापूर्वी आफ्रिकेतील या माकडांसारख्या प्राण्यांच्या शेपट्या नाहीशा झाल्या. त्यांचा मेंदूचा आकार मोठा होऊन त्यांचा विकास झाला. हाताच्या पंजात सुधारणा झाली आणि ते ॲपसारखे प्राणी झाले. कालांतराने हे सुरुवातीचे ॲपसारखे प्राणी दक्षिण आणि आग्नेय आशियात पोचले आणि अखेर गिबन आणि ओरॅग उटांमध्ये त्यांचे रूपांतर झाले. उरलेले हे ॲपसारखे प्राणी आफ्रिकेतच राहिले आणि सुमारे 2 कोटी 50 लाख वर्षापूर्वी त्यातून पुढे चिंपांझी व गोरिला उदयास आले. सुमारे 2 कोटी वर्षापूर्वीच्या ॲपच्या काही जातींची प्रगती वेगळ्या दिशेने झाल्याचे दिसते. अन्न ग्रहण करण्यासाठी आणि इतर कामासाठी यांना हाताचा अधिक वापर करावा लागला. कोरड्या होत जाणाऱ्या हवामानामुळे जेव्हा जंगले नाहीशी झाली तेव्हा हे प्राणी झाडावरून वास्तव्यासाठी खाली आले आणि त्यांच्या कमरेच्या हाडांचा विकास अशा तऱ्हेने होत गेला की गवताळ प्रदेशात ते ताठ उभे राहू लागले. तेव्हा त्यांची हात केव्हाही वापरण्यासाठी मोकळे झाले. हे हातांचा वापर करणारे, ताठ उभे राहणारे पहिले मानवसदृश प्राणी सुमारे 2 कोटी वर्षापूर्वी अस्तित्वात आले. मानवसदृश प्राण्याची आपल्याकडे सर्वात पहिली नोंद आहे ती आफ्रिकेतील रामपिथिकस या ॲपची. पुढे हा ॲप आकाराने मोठा झाला व अधिक हुशार झाला आणि सुमारे 40 लाख वर्षापूर्वी दक्षिण आफ्रिकेतील ॲपचा विकास झाला. जवळजवळ 1 लाख वर्षापर्यंत ताठ चालणाऱ्या माणसाचा मेंदू मोठा होण्याच्या दिशेने त्याची प्रगती होतच राहिली आणि त्याला अग्नीच्या वापराचा शोध लागला. सुमारे 50,000 वर्षापूर्वीच्या मानवाचा मेंदू पुरेसा विकसित झालेला होता आणि बुद्धिमान मानव या वर्गाचा सदस्य मानण्यायोग्य झाला होता. निअँडरथॉल मानव हे बुद्धिमान मानव या वर्गातील पहिले उदाहरण मानता येईल. सुमारे 50,000 वर्षापूर्वी क्रो-मॅग्नन मानव अस्तित्वात आला आणि त्यानंतर मात्र ही प्रगती पूर्वीपेक्षा खूपच झपाट्याने होत राहिली. सुमारे 10,000 वर्षापूर्वी बुद्धिमान मानव शेती करू लागला, जनावरांचे कळप बाळगू लागला, त्याने राहण्यासाठी वस्तीही बसवल्या. मग संस्कृतीचा हळूहळू विकास होऊ लागला आणि सुमारे 5,000 वर्षापूर्वी त्याने लिहिण्याच्या कलेचाही शोध लावला आणि इतिहासाची सुरुवात झाली. सुमारे 400 वर्षापूर्वी आजच्या आधुनिक शास्त्रांचा उदय झाला आणि 200 वर्षापूर्वी औद्योगिकरणाची सुरुवात झाली.